नमस्कार मित्रांनो, माझं नाव प्रसाद. मी पुण्यामध्ये राहतो. आज मी आलो आहे बीडमध्ये, केस तालुक्यामध्ये धनेगाव या ठिकाणी. तर ह्या ठिकाणी येण्याचं कारण होतं की ह्या सरांना अमृत ज्यूस दिलं होतं. तर सरांना अमृत ज्यूस घेण्याच्या आधी कोणते-कोणते आजार होते आणि त्यांना अमृत ज्यूस घेतल्यानंतर काय-काय फरक वाटला? सर, तुमचं नाव सांगा, गाव सांगा आणि अमृत ज्यूस घेण्याच्या आधी काय त्रास होते ते सांगा. माझं नाव नितीन खडसे, राहणार नायगाव, तालुका पेठ, जिल्हा बीड. मला पायल्सचा भरपूर त्रास होता आणि त्यामध्ये आणखीन विकनेस, गुडघेदुखीचा आणि याच्यासाठी हिट जास्त होती. या मी 12 बॉटलचा कोर्स केला, त्यामुळे आता माझं पूर्णपणे बरं झालेलं आहे. ओके. आणि सर्वांनी एक अमृत ज्यूस घ्यावं ही Yes. माझी विनंती. सर, तुम्हाला जे काही आजार तुम्ही सांगितले, स्पाईनचा सांगितला, गुडघेदुखीचा, जे काही तुम्ही आजार सांगितले, हे किती वर्षापासून होते? हे भरपूर मी ट्राय केले. आधीचे मी दुसरे भरपूर घेतलेले होते, मेडिसिन भरपूर घेतल्या होत्या, त्यांनी काही फरक पडलेला नव्हता एवढ्या याच्यातनं. तर हे 4 वर्षापासून होतं मला, कारण एका जागेवर बसून असल्यामुळं, माझं काम असल्यामुळं, त्यामुळे माझा त्रास होता. यांनी मला क्लिअर झालेला आहे आता. यस. तो मित्रांनो बघू शकता की सरांना 4 वर्षापासून हा त्रास होता. सरांनी खूप साऱ्या मेडिसिन किंवा खूप साऱ्या गोष्टी प्रयत्न केले होत्या, पण आजार काय त्यांचा बरा झाला नव्हता. आणि सगळ्यात महत्त्वाचं की सरांनी अमृत ज्यूस घेतल्यानंतर त्यांचा आजार पूर्णपणे रिकव्हरी झाला. सरांनी 3 महिन्याचा नाही तर टोटल 6 महिन्याचा कोर्स कंप्लीट केला. म्हणजे त्यांचा जो काय आजार तो पूर्ण मुळापासूनच बरा झालेला आहे. तर सर, तुम्हाला काय वाटतं की लोकांना तुम्ही काय सांगू शकता? सर्वांनी अमृत ज्यूस घेणं हे गरजेचंच आहे आणि यामधून रिझल्ट मला स्वतःला आलेला आहे, तुम्हाला पण येईल. यस. धन्यवाद.